हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण फीचर्स ऑफ जावा हा पॉईंट कव्हर केला होता. त्यामध्ये सिम्पल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, पोर्टेबल, सेक्युअर, रोबूस्ट, मल्टीथ्रेडिंग हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर केले होते. आणि मी एक क्वेश्चन विचारला होता की व्हाय जावा डज नॉट सपोर्ट पॉईंटर. तर याचं आन्सर हे आहे की बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन अँड ऑल्सो टू मेक अ जावा सिम्पल पॉईंटर रिमूव्ह करण्यात आला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जेडीकेचं इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे हे बघायचं आहे. तर जेडीके म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट. तर त्याचं आपल्याला LTSच व्हर्जन इन्स्टॉल करायचं आहे. LTS व्हर्जनमध्ये 1.8, 11, 17, 21 हे सगळे व्हर्जन येतात. तर जेडीके आपल्याला इन्स्टॉल करण्याची गरज का आहे? कारण की जेव्हा आपण जावाचा प्रोग्राम राईट करणार आहे तर त्याला कंपायलेशन आणि एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला जेडीकेची नीड असते. तर जेडीके इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला एडिटर आणि CMD किंवा IDE ह्या दोन्हीपैकी एक आपल्या पीसीवर अवेलेबल पाहिजे. जर ॲज अ फ्रेशर लेवल तुम्ही असाल तर तुम्ही एडिटर आणि CMD यूज करा, हे मी सजेशन देईल. आणि जर तुम्ही ॲडव्हान्स लेवलला असाल तर तुम्ही IDE यूज करू शकता. तर एडिटरमध्ये नोटपॅड++, सबलाईन आणि IDEमध्ये नेटबीन्स, एक्लिप्स आणि इंटेलिजे असे प्रकारचे सॉफ्टवेअर अवेलेबल असतात. तर फ्रेशरसाठी एडिटरच का यूज करायचं? कारण की IDEमध्ये सिंटॅक्स हे ऑलरेडी राईट केलेले असतात. सपोज तुम्ही मेन लिहिलं त्याचा पूर्ण सिंटॅक्स तुम्हाला ऑटोमॅटिकली जनरेट होतो. पण एडिटरवर तसं नाही, तुम्हाला लाईन बाय लाईन कोड टाईप करावं लागतं. त्यामुळे छोटे कन्सेप्ट पण तुम्हाला लवकर समजले जातात. त्याच्यामुळे ॲज अ फ्रेशर लेवलला तुम्ही एडिटरच वापरावे असं मी सांगेल. तर आपण जेडीकेचं इन्स्टॉलेशनसाठी स्टार्ट करूया. तर सिम्पली तुम्हाला क्रोमवर यायचं आहे आणि इथे जेडीके डाउनलोड असं म्हणायचं आहे. त्यानंतर जी ओरेकलची वेबसाईट असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे आपल्याला सध्या 21 व्हर्जन इन्स्टॉल करायचं आहे. लेटेस्ट व्हर्जन आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर जी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम असेल लाईक लिनक्स, मॅक OS किंवा विंडोज त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तिथे EXE फाईल ही डाउनलोड करायची आहे. तर माझी विंडोज सिस्टीम आहे तर मी विंडोजवर जाणार आणि तिथून EXE फाईल डाउनलोड करायला स्टार्ट करणार. ते आपल्याला इथे समजत आहे 164 MBची फाईल आहे, ती आपल्याला डाउनलोड करायची आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सिरीज नक्की शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, कंप्लीट झाली आहे. त्याच्यानंतर इथे डन झाल्यावर इथे डबल क्लिक करा किंवा तुम्ही डाउनलोडमध्ये जाऊनही डबल क्लिक करू शकता. त्यानंतर इथे एक पॉपअप विंडो ओपन होणार आहे जेडीकेची इन्स्टॉलेशनसाठी. ओके, तर पॉपअप विंडो ओपन झाल्यावर तिथे येस म्हणायचं. इन्स्टॉलेशनला गेली आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट म्हणायचं. काही चेंज करू नका सध्या, पाथ वगैरे तोच ठेवा. परत नेक्स्ट म्हणायचं. इन्स्टॉलेशनसाठी थोडासा वेळ लागेल ॲक्च्युली, नेटवर्कच्या स्पीडवर डिपेंड असते. नंतर इथे जस्ट क्लोज म्हणायचं आहे. सक्सेसफुली आपलं इन्स्टॉल झालं आहे. ओके, तर ते झाल्यानंतर आपल्याला CMD ओपन करायचं आहे आणि दुसरं म्हणजे फाईल मॅनेजर ओपन करायचं आहे. तर आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या PCवर खरंच इन्स्टॉल झालं आहे की नाही. तर दिस PCमध्ये जी तुमची लोकल डिस्क असेल त्याच्यावर यायचं आणि तिथून प्रोग्राम फाईल्स म्हणून फोल्डर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे जावा नावाचं फोल्डर तुमच्याकडे अवेलेबल झालं आहे की नाही चेक करायचं. तर माझं इथे अवेलेबल झालेलं आहे आणि आपण जे JDK 21 इन्स्टॉल केलं आहे ते आपल्याला भेटलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्या ह्या सगळ्या फाईल्स आपल्याला भेटल्या आहे. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे तुम्ही इथे डायरेक्टली जावा/व्हर्जन असं टाकून
तुम्ही चेक करू शकता की तुमच्या पीसीवर व्हर्जन इन्स्टॉल आहे की नाही. इथे 21 व्हर्जन इन्स्टॉल झालेलं आहे. तर सिम्पली मी नोटपॅडवर एक प्रोग्राम रन करून दाखवत आहे. ओके, तर मी डेमो नावाचा सिम्पल प्रोग्राम रन करत दाखवत आहे. मी आता एक्सप्लेनेशन करणार नाही, जस्ट एक्झाम्पलसाठी घेत आहे. एक्सप्लेनेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. पब्लिक स्टॅटिक void main string args. त्यानंतर कर्ली ब्रेसेस आणि प्रिंट करण्यासाठी आपल्याला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि मी इथे हॅलो जावा म्हणून टाकत आहे. ओके, तर प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी मी क्लासचंच नाव यूज करत आहे. मोस्ट ऑफ क्लासचंच नाव यूज करा, सोपं जाईल. ओके, त्यानंतर CMD वर येऊन जावा ची कमांड रन करायची आहे कंपायलेशनसाठी. हे सगळं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, आणि रन करण्यासाठी आपल्याला जावा आणि प्रोग्रामचं नाव. तर हॅलो जावा हे आउटपुट आपल्याला भेटलं आहे. तर जर तुम्ही 1.8 किंवा 21पेक्षा जर प्रिव्हियस व्हर्जन यूज करत असाल तर तुम्हाला इथे अजून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करण्याची गरज असते. तुम्ही जर माझ्यासोबत 21 इन्स्टॉल नाही केलं, तुमच्याकडे ऑलरेडी 8 व्हर्जन असेल आणि तुम्ही ते इन्स्टॉल केलं असेल, तर तुम्हाला इथे पाथ व्हेरिएबल सेट करायची गरज पडणार आहे. त्याला आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल म्हणतो. तर ते 2 आहेत. पहिलं म्हणजे पाथ आणि दुसरं म्हणजे जावा होम. तर पाथ का सेट करायचा आपण? कारण की पाथ जिथे असतो म्हणजे पाथमध्ये जी आपण URL देणार आहे ही किंवा हा पाथ देणार आहे, त्याच्यामध्ये एक्झिक्युशनच्या कंपायलेशनच्या त्या फाईल आहे, ते आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमला सांगतं की ह्या फाईल इथं आहे आणि त्या तू ॲक्सेस करू शकतो. तर त्यामुळे पाथ देतात. आणि जावा होम हे कशामुळे देतात? आपण जर ID वगैरे यूज केलं किंवा मॅविन वगैरे यूज केलं तर त्याला सांगतं, ऑपरेटिंग सिस्टीमला ते सांगतं की हे JDKचं जे फोल्डर आहे ते तिथे इन्स्टॉल आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाथ आणि जावा होम हे दोन्ही सेट करावं लागतं. जर तुम्ही लेटेस्ट व्हर्जन यूज करत असाल तर तुम्हाला पाथ सेट करायची गरज नाही. पण तुम्ही जर प्रिव्हियस व्हर्जन लाईक 1.8 वगैरे यूज करत असेल, तुम्हाला पाथ सेट करण्याची गरज पडते. तर मी ते तुम्हाला सांगून देते की ते कसं सेट करायचं. तर सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सर्च म्हणायचं ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग. त्याच्यावर क्लिक करायचं, इथे येस म्हणायचं. त्यानंतर इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल म्हणून आला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे खाली येऊन न्यू म्हणायचं. न्यू म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय सेट करायचं आहे? पाथ. पाथ सेट केल्यावर आता जो इथे टाकायचा आहे तो म्हणजे काय? आपल्याला कंपायलेशनच्या फाईल द्यायच्या आहे. ओके, तर मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगते. कंपायलेशनच्या फाईल म्हणजे कुठे? लोकल डिस्कमध्ये यायचं, प्रोग्राम फाईल्समध्ये यायचं, जावाचं फोल्डर, JDK, त्याच्यानंतर बिनमध्ये आपल्याला इथे कळल कंपायलेशनची जावा C, एक्झिक्युशनसाठी जावा, या सगळ्या फाईल आहे ना बिनमध्ये अवेलेबल आहे. तर आपल्याला हा पाथ द्यायचा आहे. तर इथे जस्ट डबल क्लिक करायचं, हे कॉपी करायचं, Ctrl+C आणि इथे येऊन टाकून द्यायचं. ओके, आणि ओके म्हणायचं. तर तुमचा हा पाथ इथे सेट होऊन जाईल. माझा ऑलरेडी पहिला पण सेट आहे, पण प्रोसेस सेमच आहे. तुम्ही हे करू शकता. ओके, तर इथे हा पाथ सेट होऊन गेला. आता परत न्यू म्हणायचं. आता जावा होम सेट करायचं. जावा होम का यूज करतो आपण? जर आपण मॅविन वगैरे किंवा ID वगैरे यूज केलं तर त्याला सांगण्यासाठी की माझ्या पीसीवर हे इथे इन्स्टॉल आहे JDK वगैरे. ओके, तर ते कुठे? परत लोकल डिस्कमध्ये प्रोग्राम फाईल्समध्ये यायचं, जावा आणि JDK21. हे JDK21 इथे इन्स्टॉल आहे. हे कोणाला सांगायचं आहे? आपल्याला ID किंवा आपण मॅविन वगैरे यूज करत असेल तर त्याला. तर हे Ctrl+C करून कॉपी करून घ्या आणि जस्ट इथे आणून पेस्ट करा आणि ओके करा. ओके, तर तुम्हाला हा पाथ इथे भेटून जाईल असा, आणि जावा होमचा हा पाथ इथे भेटून जाईल. ओके, तर एवढी सेटिंग आहे. याच्यानंतर तुम्ही कोणत्याही सिस्टीमवर वगैरे प्रोग्राम्स रन करू शकतात, कंपाईल पण करू शकतात आणि ID पण यूज करू शकतात. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.